तर त्या दिवशी पोळलेलं बघा. तर घरात औषध होतं ते लावलं होतं पण ना तरी पण तिथं पोळ्या काही लावलं नसल्यामुळे एवढं हे झालं आणि फोड पण आला होता ना, त्यामुळे ते तसंच आहे. वगैरे धुवायचे तुम्हाला. आणि ना हे बघा तिथं हा वेल आलाय ना, तर हा वेल पावटा ही पडलेला होता ना, त्याचा आलंय. ती काही लावलेलं नव्हता आणि गुलाबाला कळी यायला लागली आता. आणि भरपूर अशी झाडं जी आलेत ना, ती मिरच्यांची म्हणजे रोपं आलेत बरं का. का तर ना मसाला केला त्यात बी टाकलेलं होतं ना सगळं, तर झाडून काढलेलं केर टाकलं होतं आणि इथंच बी होतं त्यात भरपूर. म्हणून आणू तू चप्पल घातलं नाही कशाला आले, उतर चप्पल घालून ये. आणि आपलं जास्वंदाचं छान असं फुल पण आलंय. आणि पालक जो लावला होता ना, पालक तो आलाच नाही. आणि इकडे कोपऱ्यात आहे ना झाड, कशाचं ते आलंय काय माहिती. तर हे बघा, तर हे कशाचं आलंय काय कळेनाच झालंय बरं. कुणाला माहित आहे का हे कशाचं आहे? तर बटाटा एक ही केलेला होता आम्ही, मोड आला होता ना, तो पुरलेला होता. मग तो आलाय का काय आले काय कळेना. तर मला कोणाला माहित असेल तर सांगा. काय ग? हे पण झाड आले होय. हे दोन आलेत बघा, इकडं आणि इकडं. आणि पालक जो लावला तो आला नाही. कशाचा आले काय कळेना झाले. बाई पडत होते बघ आता. आणि हिथं पण कुंडीत कशाच तर आलेले. तर आता मोठं झाल्याशिवाय काय कळत नाही. कुंडीत कशाच टाकलं होतं काय बी आपण? नाही काय माहिती मग काय चला. चुना लावलाय. तर पालकाचा ना गरगटा करायचा आहे म्हणून पालक आणि डाळ असं शिजायला घातले. आणि मी इथं आता भाकरी 2 म्हणलं करून घेते. तर ज्वारी आता भरपूर दिवस झाले म्हणून उतवणी घेऊन भाकरी करणार आहे. इकडं शिजतंय तोपर्यंत. तर डाळ थोडी अजून, शेंगदाणे नंतर टाकले, मी विसरलं होतं. शेंगदाणे पण टाकले. भाकरी 2 करून घेते. आणि आता म्हणलं भाजी परत भात पण होते, परत काय गरमागरम भात करता येतोय. आणि अनु मात्र आज झोपली. तर ना काय झालं, दुपारी झोपली नाही, रात्री काय ते सकाळचं लवकर उठली की ती झोप मग झालेली नसते. आता किरकिर करून झोपली. आता म्हटलं जाऊ दे, झोपली शांत जरा तोवर स्वयंपाक ते आवरावं. नाहीतर इथं जवळ येऊन उभा राहिलेली अगदी असते. अक्षू पण गेली आज ट्युशनला. तर अक्षूचे 2 सकाळ संध्याकाळ ट्युशन चालू आहे, पेपर चालू असल्यामुळे. तर आता उकळी आली उतवणीला. मी आता करते. आता भाजी फोडणी टाकली. तर गरगटा आपलं झालंय तयार. तर यात ना मिरच्या नाहीत घातल्या आज, मी तिखट घातले. करताना डाळ पालक करायचा होता, पण काय आता सगळंच बारीक झालं. डाळ पण आणि पालक पण एकत्र झाला, त्यामुळे आता मग गरगटाच केलायचा. तर डाळ पालक करताना ना कांदा आणि टोमॅटो चिरून घालून त्याची फोडणी द्यायची, म्हणजे भाजीसारखं करायचं. आणि जे आपण पालक आणि डाळ शिजवली होती ना, ती बारीक करताना थोडं मोठं जाडभरड बारीक करावं लागतंय. पण आता सगळंच बारीक झालं, त्यामुळे मग मी हाय अशी साधीच फोडणी दिली याला. तर इकडे आपला भात पण तयार आहे. आणि अनु उठली आहे का नाही अनु? काय क? आणि अनुने भात खाल्ला, तू भात. तर हे बघा अर्धच ठेवलंय, थोडं आता एवढंच ठेवलंय. आणि बास म्हणले. आणि आता अजून थोड्यानं जर हे परत खाल्लं कोणी तर मग नंतर मग मागणार परत दे अजून म्हणून. काय चांगलं आहे की. अंड्यातलं तू घेतलं होतं काय? मग तुझ्या लक्षात नाही? तर हे बघा. झाला का अभ्यास? पाठांतर केलं का? जा कर जा मग. हा हा अभ्यास करायचा. मग करणार ना? मोबाईल बघायचा नाही. हा
पक्का प्रॉमिस? पक्का प्रॉमिस. हा? काय शिकवायचं आज तुला? कळालं की अभ्यास काय 1 2 ABCD आई काय शिकवायचं? मग एक काढतीस? बर चला काढूया. चल. तर स्वयंपाक वगैरे झालाय, आवरून बसलोय. काम म्हणजे स्वयंपाकाचं तर झालेलं आहे. अनु झोपून उठल्यामुळं जास्तच किरकिर करायला लागल्या. खाल्लंय थोडंसं तिनं. आणि आता व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि संपूर्ण व्लॉग पहा. बोल ना, बाय म्हण की. आज अनुचा मूड खराब आहे बरं का, त्यामुळे आज असे म्हणायला लागले. तर धन्यवाद सर्वांना.